हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 14 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये वल्लरीने जी आग लावली होती, जी ठिणगी पेटवली होती, त्याचा मोठा भडका झाला आणि मग नम्रताने घरातील सगळ्यांसमोर आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली. तुम्ही मला घरातील स्वयंपाकीन बाई बनवलंय, तुम्ही मला मोलकरीण बनवून ठेवलंय, तुमचं माझ्याकडे लक्ष नाहीये, ईश्वरीला जाऊ नये तर मोलकरीण हवी होती. पण सगळ्यांनी शांतपणे नम्रताचं बोलणं ऐकून घेतलं. मग आजी, अंजली, ईश्वरी, अर्णव, मामा, आकाश सगळ्यांनी नम्रताची माफी मागितली. त्यामुळे नम्रताचा राग शांत झालाय. त्यामुळे मामीचा प्लॅन फ्लॉप झाला. तर दुसरीकडे अर्णवला समजलंय की राजेशने कंपनीत काय मोठा घोटाळा केला होता आणि चक्क रमाकांतने कंपनीत येऊन अर्णवची मदत करायचं ठरवलंय. मग आता रमाकांत अर्णवच्या कंपनीला वाचवणार का? यामुळेच अर्णव आणि रमाकांतमधील नातं सुधारणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते. तेवढ्यात आजी तेथे येते आणि विचारते, काय ग ईश्वरी, आज तुला स्वयंपाक बनवायला एवढा उशीर का झाला? तर ईश्वरी सांगते, आजी मी आत्ताच ऑफिसमधून आले, घरी आल्यावर दिवाबत्ती केली, त्यानंतर किचनमध्ये आले आणि स्वयंपाक बनवते. स्वयंपाक होऊन जाईल पटकीनी. आजी विचारते, पण असं कसं, नम्रता आज आली नाही का? ईश्वरी सांगते, नाही, नमुताई झोपलेली होती, कदाचित तिला बरं नाही आहे म्हणून ती आली नाही. हे ऐकून आजीला आश्चर्य वाटतं आणि इकडे नम्रता तिच्या रूममध्ये लोळत पडलेली असते आणि विचार करते, खरंच या घरात सगळ्यांनी मला स्वयंपाकीन बाई बनवून ठेवलं आहे. या घरची मोलकरीणच झाली आहे मी. कोणाचंच माझ्याकडे लक्ष नाही आहे. सगळ्यांना असं वाटतं या घरात स्वयंपाक बनवायलाच आली आहे मी. 3 टायमाचा स्वयंपाक बनवायचा आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण करायची. तेवढ्यात मामी तेथे येते आणि विचारते, ए काय ग नम्रता, दिवे लागणीच्या वेळेस अशी लोळत पडली आहे? नम्रता उठून उभी राहते. मामी म्हणते, लोकांच्या सुना यावेळेस दिवे लागण करतात, घरातील स्वयंपाक बनवतात आणि आमच्या घरची सून लोळत पडली आहे तिन्ही सांजाच्या वेळेस. काही कळतं की नाही तुला? तर नम्रता सांगते, नाही मी अशीच लोळत पडले होते आणि अचानक माझा डोळा लागला. मामी म्हणते, वा रे वा, संस्कार. ती तुझी बहीण बघ ईश्वरी, ऑफिसमधून आली पण, दिवे लागणी केली पण, स्वयंपाकाला सुरुवातसुद्धा केली आणि तू बसली येथेच. आणि आता मी पाहिलं आईसुद्धा तिच्याशीच गप्पा मारताय. म्हणजे आता सगळं क्रेडिट ईश्वरी घेणार. दिवसभर तू राबली राबली, ईश्वरीने बाहेर जाऊन मजा मारली आणि आता घरी येऊन सगळं क्रेडिट तीच घेणार, जसं काय मी सगळंच केलं आहे. आणि मी आईला आणि ईश्वरीला बोलताना सुद्धा ऐकलं की नम्रता पडली असेल तिच्या रूममध्ये लोळत. हे ऐकून नम्रताला खूप राग येतो. मामी म्हणते, ईश्वरीचं हे खूप छान आहे, अख्ख्या जगाने काम करायचं आणि मग ईश्वरी ही ऐनवेळेस येते आणि सगळं क्रेडिट घेते. आजसुद्धा तसंच होणार आणि मग सगळ्यांच्या तोंडी फक्त ईश्वरीचंच गुणगान. ईश्वरी याव, ईश्वरी त्याव, ईश्वरी किती छान काम करते, ईश्वरी सगळी जबाबदारी घेते. आणि नम्रता काय, नम्रताला काही येत नाही, नम्रता वेंधळी, नम्रताला काही जमत नाही. त्यामुळेच या घरामध्ये ईश्वरीला महत्त्व आहे आणि नम्रताला सगळ्यांनी स्वयंपाकीन बाई बनवलं आहे. हे ऐकून नम्रताचा आणखीनच जळफळाट होतो. ती खूप चिडते. मामी म्हणते, नम्रता मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय. घरातील लोकांनी ना अगदी तुझी पायपुसणी बनवून टाकलंय. तू नवी नवरी आहे, या घरात नवीन आली आहे, कोणाला काही घेणं देणं नाही आहे. फक्त तुला ऑर्डर सोडायच्या आणि तुझ्याकडून सगळी कामं करून घ्यायची, एवढंच घरच्यांना पडलंय. नम्रताला खूप राग येतो आणि ती तेथून निघून जाते. मामी खूप खुश होते आणि म्हणते, अरे वा, मी जी ठिणगी टाकली होती त्या ठिणगीचा आता मोठा भडका होणार आहे, ज्यात ईश्वरी उडून जाईल. हे पाहायला तर मजा येईल. चला आता बाहेर मी जो शो डिरेक्ट केला आहे त्या शो पाहायला मजा येणार आहे. खूप मजा येईल आज. दॅट इज दॅट असा विचार करून मामी खूप खुश होते आणि रूम बाहेर पडते. आणि इकडे हॉलमध्ये ईश्वरी, अंजली, आजी डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि भाजी निवडत असतात. त्यांच्या विविध रेसिपीजबद्दलच्या गप्पा सुरू असतात. मामासुद्धा हॉलमध्येच असतो आणि तेवढ्यात नम्रता तेथे येते. नम्रता ही खूप चिडली आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं आणि मग ईश्वरी नम्रताला विचारते, काय ग नमुताई, मी तुझ्या रूममध्ये आले होते तर तू झोपलेली होतीस, तुझी तब्येत तर बरी आहे ना? नम्रताला खूप राग येतो. नम्रता चिडून म्हणते, तिन्ही सांजेच्या वेळेस मी झोपले होते हे तुला सगळ्यांना सांगायचं आहे ना,
म्हणून तो असं बोलतीये, म्हणून खोटी खोटी काळजी दाखवतीये. नम्रताचा हा राग पाहून आजी, मामा, अंजली, ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते, नाही ग ताई, असं काही नाहीये. मला खरंच तुझी काळजी वाटली. तू आजारी आहेस की काय असं वाटलं, म्हणून मी तुला विचारलं. तर नम्रता चिडून म्हणते, वा ग वा इशू, म्हणजे आज कधी नव्हे तो तुला स्वयंपाक करावा लागला म्हणून तुला एवढा त्रास होतोय, आणि आमच्या लग्नाला अजून 1 महिनाही नाही झालाय तरीसुद्धा या घरात मी स्वयंपाकीन बाई म्हणून काम करतीये, सगळ्यांचा स्वयंपाक बनवतीये, वरतून सगळ्यांची बोलणी ऐकतीये, आणि मग मला त्रास होत नसेल. सगळे मला वेंधळी म्हणताय, तुला हे जमत नाही, ते जमत नाही, क्लाउड किचन चालवते तरी एवढा उशीर होतो स्वयंपाक बनवायला, हे मी बरंच सहन करते. मामी तेथे येते आणि हे सगळं ऐकून मामीला खूप आनंद होतो. तर आजी ही नम्रताला समजवण्याचा प्रयत्न करते, नाही ग नम्रता, ईश्वरीने त्या अर्थाने नाही सांगितलं की तू यावेळेस झोपलेली होती. तर नम्रता चिडून म्हणते, इशू, तू जे काही करतेस ना ते अति करतेस. तुला या घरात जाऊ नको होती, तर एक मोलकरीण हवी होती, मोलकरीण. हे ऐकून ईश्वरीला जबर धक्का बसतो. आजीला सुद्धा कळत नाही नम्रता एवढी का चिडलीये. तर मामी मात्र आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय म्हणून खुश होते. नम्रता ईश्वरीला ठणकावून सांगते, तू तर रोज सकाळी ऑफिसला निघून जाते, पण इकडे मागे माझा किती गोंधळ होतो ते तुला माहिती आहे का? सगळेजण विसरूनच गेले आहेत की मी या घरात नवीन आहे, कुठे काय ठेवलंय, कसं ठेवलंय हे मला माहीत नाहीये. कुणी मला मदत तर करत नाही, पण सगळे मात्र मला टोमणे देत असतात की नम्रता तुला हे जमत नाही, नम्रता तुला ते जमत नाही. इशूला पहा कसं सगळं छान जमतं, की ती कशी सगळ्यांची छान काळजी घेते, सगळ्यांच्या आवडीनिवडी तिला माहिती आहे. मग मी जर या घरात तुझ्या नंतर आले, मी या घरात नवीन आहे, तर यात माझी काय चूक? नम्रताचा हा राग पाहून सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात. नम्रता म्हणते, तुम्हाला सगळ्यांना आहे ना माझी काही काळजीच नाही आहे. मी या घरात आहे, नाही, कोणाला काहीच पडलेलं नाही आहे. तेवढ्यात आकाश घरी येतो. अर्णवसुद्धा तेथे येतो. आकाश विचारतो, काय गं ईश्वरी, काय झालं? तुम्हाला ऑफिसमधून का बोलवून घेतलं? ईश्वरी काही बोलणार इतक्यात नम्रता म्हणते, वा आकाश वा, मी तुम्हाला दिवसभर इतके कॉल करते, पण तुम्हाला साधा माझा फोन उचलायला सुद्धा वेळ मिळत नाही, कॉल बॅक करायला वेळ मिळत नाही, आणि इशूने एक कॉल केला लगेच तुम्ही घरी आला. आकाश काही बोलणार इतक्यात ईश्वरी म्हणते, नम्रता, गैरसमज करून घेऊ नको. मी माझ्यासाठी नाही बोलवलंय, तर तू आजारी आहेस असं मला वाटलं, म्हणून मी आकाश भाऊजींना घरी बोलवून घेतलं की लवकर या, तुला काही बरं नाही वाटत आहे तर ते तुझ्याकडे लक्ष देतील. नम्रता चिडून म्हणते, आकाश, घरातील लोकांचं सोडून द्या, पण हे सगळं तुमच्यामुळे होत आहे. कारण तुमचंच तुमच्या नव्या बायकोवर लक्ष नाही आहे. आपली ही नवीन बायको आहे, आपलं आत्ताच लग्न झालं आहे, पण तुम्हाला काही देणं घेणं नाही आहे. तुम्हाला फक्त ऑफिसची पडली आहे. माझ्या हाताला एवढं भाजलं आहे, तुमचं त्याकडे लक्ष तरी होतं का? नम्रताच्या हाताला भाजलं आहे हे पाहून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आकाश तिचा हात पाहू लागतो. तर नम्रता चिडून म्हणते, आता सोडा, आता खोटी खोटी काळजी दाखवायची गरज नाही आहे. तेवढ्यात मामा पुढे येतो आणि म्हणतो, अगं नम्रता, तसं काही नाही आहे. तर नम्रता चिडून म्हणते, नाही बाबा, पहा माझ्या हाताला किती भाजलंय, पण कोणाचं लक्ष आहे का त्याकडे? तेवढ्यात ईश्वरी ही नम्रताचा हात हातात घेते, पाहू लागते की किती भाजलंय. तर नम्रता चिडून म्हणते, बस झालं इशू, आता खोटी खोटी काळजी दाखवायची गरज नाहीये, बस कर तुझी ही नाटकं. नम्रताचा हा रुद्रावतार पाहून आजी, अर्णव, अंजली, मामा, घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. नम्रता चिडून म्हणते, या सगळ्यांमध्ये ना आकाश तुमची चूक आहे. तुम्हाला माझं काही देणं घेणं नाहीये, माझी कसलीच काळजी नाहीये. आकाशला खूप वाईट वाटतं. तर ईश्वरी म्हणते, नाही ग नमुताई, असं काही नाहीये, तू चिडली आता त्यामुळे असं बोलतेय, पण आम्ही जाणून बुजून असं नाही केलंय. तर नम्रता चिडून म्हणते, जाणून बुजून नाही केलंय, मग का केलंय? इशू, ही गोष्ट खरी आहे की तुला या घरात एक जाऊ नको होती, तर फक्त एक मोलकरीण हवी होती, जी तू घरी नसल्यावर तुझी कामं करेल, तुझ्या जबाबदाऱ्या सांभाळेल, म्हणून तू माझ्याशी असं वागतीये. ईश्वरीची बोलतीच बंद होते. मामीला तर अत्यानंद झालेला असतो की तिचा प्लॅन यशस्वी ठरतोय. तिला जसं वाटलं होतं अगदी तसंच घडतंय. मग नम्रता आकाशकडे आपला मोर्चा वळवते आणि आकाशला जाब विचारते, आकाश, तुमच्या लक्षात तरी आहे का आज आपला काय प्लॅन होता? आज आपण काय करणार होतो? आकाश मान खाली घालतो. मामा विचारतो, काय रे आकाश, आज तुमचा काय प्लॅन होता? नम्रता ही काहीच बोलत नाही. आकाश सांगतो, आज आम्ही मूव्ही डेटला जाणार होतो. नम्रता चिडून म्हणते, हे सुद्धा तुमच्या लक्षात राहिलं नसेल? तर ईश्वरी म्हणते, अगं ताई, मग तुम्ही आत्ता पण जाऊ शकता, अजून काही उशीर झालेला नाहीये, तुम्ही जा मूव्ही डेटला.
नम्रता चिडून म्हणते, बस झालं इशू, सगळ्यांसमोर मी किती हट्टी आहे, मी जाणून बुजून असं करतीये हे दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस. ईश्वरी म्हणते, अगं ताई तुझा गैरसमज होतोय, असं काही नाहीये, आम्ही असं काही करत नाहीये. तर नम्रता चिडून म्हणते, लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा बाहेर फिरायला गेलो तेव्हा सुद्धा तुम्ही दोघे आमच्याबरोबर होता. नवरा बायको म्हणून आम्ही दोघे एकत्र फिरायला जाऊ शकत नाही का? एकटे फिरायला जाऊ शकत नाही का? दरवेळेस तुम्हीच बरोबर असायला हवं का? हे ऐकून सगळ्यांना खूप वाईट वाटतं. सगळ्यांना वाटतं की खरंच आपण नम्रता आणि आकाशवर अन्याय करतोय, त्यांच्याकडे लक्षच देत नाहीये. मग नम्रता ही आजीला म्हणते, आजी मला माफ करा, मी छोट्या तोंडी मोठा घास घेतेय, पण या घरात कुणाचंच आमच्याकडे लक्ष नाही आहे असंच मला वाटतंय आणि मी काही चुकीचं बोलत नाही आहे हे सुद्धा मला माहिती आहे. आजी उभी राहते आणि नम्रताला म्हणते, नम्रता तू या घरची नवी नवरी आहे, तरीसुद्धा तू सगळ्यांसमोर मोठ्या आवाजात उद्धटपणे बोलली असं मी तुला म्हणणार नाही. कारण मला पटलंय तू जे काही बोलली आहे ना ते बरोबर आहे आणि तुझ्या मनात राग साठला होता, तोच राग तू तुझ्या मनातून बाहेर काढला, सगळ्यांसमोर काढला आणि माणूस आपल्या मनातलं त्यांच्याशीच बोलतो, आपल्या मनातील राग त्यांच्यावरच काढतो ज्यांना तो आपलं मानतो. हे सगळं ऐकून मामीला मोठा धक्काच बसतो की ही ओल्ड लेडी इतकं समजूतदारपणे तिला काय समजून सांगते, तिच्यावर का चिडत नाहीये. आणि मग आजी ही नम्रताला समजावून सांगते, नम्रता मला पटलंय की खरंच आमचं तुमच्या दोघांकडे दुर्लक्ष झालंय. या घरात मागील काही काळात अशा गोष्टी सुरू होत्या ज्यामुळे तुमच्या दोघांचं नवीन लग्न झालंय, तुम्हाला एकमेकांबरोबर वेळ घालवायला हवा आहे, तुम्ही दोघांनी एकत्र राहायला हवं आहे, हे आम्हाला कळलंच नाही आणि आम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष केलं. ईश्वरी, अर्णव या सगळ्यांना हे पटतं. आजी ही नम्रताला समजावून सांगते, मी सुद्धा जुन्या विचारांची नाही आहे, पुढारलेल्या विचारांची आहे. घरातील सुनेने गप्प बसायचं, तिच्यावर होत असलेला अन्याय सहन करायचा, ती घरातली सून आहे म्हणून काही बोलायचं नाही, मी अशा विचारांची नाही आहे. उलट जर घरातील सुनेला काही त्रास होत असेल तर तिने सगळ्यांना सांगायला हवं. तिला जर असं वाटत असेल की माझ्यावर अन्याय होतोय, माझ्याकडे दुर्लक्ष होतंय, तर तिने सगळ्यांना सांगायला हवं. कारण ती या घरात नवीन आलेली असते, या घरातील माणसं, हे घर तिच्यासाठी नवीन असतं आणि अशा वेळेस ॲडजस्टमेंट करणं हे सगळ्यांचंच कर्तव्य आहे. आणि तू जे काही केलं ते अतिशय योग्य आहे. तू तुझ्या मनातलं आम्हाला सगळ्यांना सांगितलं, हे आम्हाला खूप बरं वाटलं. हे ऐकून नम्रता खुश होते, तर मामी मात्र अरे देवा, ही हे ओल्ड लेडी काय करतीये असं एक्सप्रेशन देते. मामा म्हणतो, हो नम्रता, खरंच चुकलं आमचं, खरंच आम्हाला माफ कर. आजी म्हणते, पण नम्रता यानंतर बिलकुल असं होणार नाही, आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही आणि तुला आत्तापर्यंत जे वाटतंय की आम्ही तुला या घरातील स्वयंपाकीन बाई बनवून ठेवलं आहे, तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय, असं बिलकुल होणार नाही. घरातील सगळ्यांना ही गोष्ट पटलेली असते आणि मग वल्लरी विचार करते, अरे देवा, ही ओल्ड लेडी पण ना, मला असं वाटलं होतं मी नम्रताला या घरातलं प्यादं बनवेल, तिच्यामुळे या घरात वाद होतील, भांडणं होतील, पण ही ओल्ड लेडी एवढ्या समजूतदारपणे तिला समजून सांगतेय. मग तिने तर माझ्या सगळ्या प्लॅनची हवाच काढून टाकली, सगळा प्लॅनच फुस्त केला. असा विचार करून मामी खूप चिडते आणि मग अंजलीसुद्धा नम्रताला सॉरी म्हणते, नम्रता खरंच सॉरी, आमचं तुझ्याकडे दुर्लक्ष झालं, पण आम्ही हे सगळं जाणून बुजून नाही केलं. तर नम्रता म्हणते, नाही ताई, तुम्ही सगळ्यांनी सॉरी म्हणावं म्हणून मी हे सगळं नाही बोलले. तेवढ्यात ईश्वरी ही नम्रताला सॉरी म्हणते, ताई खरंच सॉरी. पण नम्रताचा ईश्वरीवरच जास्त राग असतो आणि ईश्वरीला डोळे दाखवून नम्रता तेथून निघून जाते. आकाश म्हणतो, ईश्वरी तू काळजी करू नकोस, मी बोलतो तिच्याशी, सगळं सॉर्ट आऊट करतो. आणि आकाश तेथून निघून जातो. घरातील सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की आता नम्रताचं काय करायचं. आणि मग ईश्वरी अर्णवकडे जाते आणि अर्णवला सांगते, अर्णव सर, ऑफिसला आल्यामुळे माझं घराकडे खूप दुर्लक्ष होतं आहे, त्यामुळे उद्यापासून मी ऑफिसला येणार नाही, तुम्ही सगळं मॅनेज करा. अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी मॅनेज करेल सगळं, पण तू जास्त टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होईल. घरातील सगळ्यांना वाईट वाटतं की आता ईश्वरी ऑफिसला जाणार नाही आहे, पण मामी मात्र खुश होते आणि म्हणते, बरं झालं, एवढं काम तरी छान झालं, आता ही ईश्वरी ऑफिसला जाणार नाही, ऑफिसच्या कामांमध्ये लक्ष देणार नाही, डॅट इज डॅट असा विचार करून मामी मात्र खुश होते. आणि इकडे आकाश हा नम्रताच्या रूममध्ये येतो. तर नम्रता तिच्या हाताला भाजलेलं असतं, त्यावर फुंकर मारत बसलेली असते, रडत बसलेली असते. आकाश नम्रताजवळ येऊन बसतो आणि नम्रताचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करतो,
तर नम्रता म्हणते, काही गरज नाही आहे सर, आधी लक्ष दिलं नाही, आता कशाला देताय? आकाश म्हणतो, प्लीज. मग शेवटी नम्रता त्याच्या हातात हात देते. आकाश म्हणतो, नम्रता मला खरंच माफ कर, मला नव्हतं माहीत तुला एवढं भाजलंय. तर नम्रता म्हणते, सर बाकीच्यांचं सोडा, पण मी तुमची बायको आहे ना, आणि तुमचं माझ्याकडे बिलकुल लक्ष नाही आहे. आपलं नवीन लग्न झालं आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्यायला हवं, माझ्याबरोबर वेळ घालवायला हवा, याकडे तुम्ही सपशेल दुर्लक्ष केलं आहे. आकाशला त्याची चूक समजते. आकाश म्हणतो, थांब मी त्याला क्रीम लावून देतो. नम्रता म्हणते, काही गरज नाही आहे. आकाश तिला समजावून सांगतो, क्रीम नाही लावली तर जखम अजून वाढेल. आकाश क्रीम घेतो आणि नम्रताच्या हातावर प्रेमाने क्रीम लावत असतो आणि नम्रताला समजावून सांगतो, खरंच नम्रता, माझी खूप मोठी चूक झाली आहे. तू या घरात नवीन आहेस आणि या घरात ॲडजस्ट करायला तुला वेळ लागेल. त्यामुळे ही जबाबदारी मीच घ्यायला हवी होती की या घरात तुला सगळ्या गोष्टी कळतील, तू ॲडजस्ट होशील. पण मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं, कामात पार बुडून गेलो. खरंच मी तुझी माफी मागतो, पण यानंतर असं बिलकुल होणार नाही. यानंतर मी असं कधीच करणार नाही. तुला हवा तेवढा वेळ मी तुला देईल. यानंतर तुला तक्रार करण्याची कोणतीही संधी देणार नाही. हे ऐकून नम्रताला बरं वाटतं आणि मग आकाश नम्रताला विचारतो, आता तरी मिसेस आकाश पाटील यांचा राग गेलाय की नाही? तर नम्रता म्हणते, अजून नाही गेलाय. तुम्ही आता जे काही बोललात ते सगळं जर तुम्ही करून दाखवलं तर मात्र माझा राग नक्की जाईल. आकाश म्हणतो, हो मी हे सगळं नक्की करून दाखवेल. आणि मग नम्रता लाडात येते आणि म्हणते, येथे दुखतंय, येथे जळतंय, आणि आकाश तेथे तेथे प्रेमाची फुंकर मारत असतो. त्यामुळे नम्रता खुश होते आणि खूप वेळानंतर तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. थोड्या वेळानंतर आकाश त्याच्या रूम बाहेर येतो आणि तेवढ्यात अर्णव त्याच्या रूममध्ये जात असतो. हे दोघे समोरासमोर येतात. अर्णव आकाशला विचारतो, आता नम्रता ठीक आहे ना? आकाश सांगतो, आता ठीक आहे. अर्णव आकाशला सॉरी म्हणतो, खरंच खूप खूप सॉरी. माझ्या लक्षातच आलं नाही, नाहीतर आज मी तुला बोलवलंच नसतं ऑफिसला. मला माहीत नव्हतं की तुमचा प्लॅन बनला होता मूवी डेटचा. आकाश म्हणतो, इट्स ओके. आणि ऑफिसमध्ये जी सिच्युएशन होती, मला ऑफिसमध्ये यायचंच होतं, आणि जर तू मला बोलवलं नसतं तर मात्र मला वाईट वाटलं असतं की असं सिच्युएशनमध्ये सुद्धा तू मला का बोलवलं नाही. आणि जाऊ दे, आता सगळी सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे आणि मी आज एक चांगला नवरा बनणार आहे. तशी तर चूक माझीच होती, मीच नम्रताकडे दुर्लक्ष केलं. मी नम्रताकडे असं दुर्लक्ष करायला नव्हतं पाहिजे. आता मी एक चांगला नवरा, रिस्पॉन्सिबल नवरा बनवून दाखवणार आणि नम्रताला असं कधीही एकटं वाटू देणार नाही. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. अर्णव आकाशकडे वाकड्या नजरेने पाहतो. आकाश विचारतो, व्हॉट? मी तुझ्याकडून तर सगळ्या टिप्स घेतल्या आहेत ना की चांगला, समजूतदार, रिस्पॉन्सिबल नवरा कसा बनायचं. हे ऐकून अर्णव खुश होतो. आकाश म्हणतो, आता तू टेन्शन घेऊ नको, पहा मी तुझ्यापेक्षा परफेक्ट नवरा बनवून दाखवतो. अर्णवला हे पटत नाही. अर्णव म्हणतो, खरंच नम्रताचा राग गेलाय ना, मला तिला सॉरी म्हणायचं होतं. आकाश म्हणतो, तशी तर काही गरज नाही आहे, पण तुला जर खरंच सॉरी म्हणायचं असेल तर चल माझ्याबरोबर. असं म्हणून अर्णवला घेऊन आकाश नम्रताच्या रूममध्ये येतो. नम्रता अजूनही तनफन करतच असते. तिचा स्वभावच बोगस आहे, त्यामुळे ती नेहमी अशीच वागणार. अर्णव म्हणतो, तिचा राग अजून गेलेला दिसत नाही आहे, मी जातो. अर्णवला आकाश म्हणतो, काही गरज नाही आहे, आता आलाय ना तर सॉरी म्हण. असं म्हणून आकाश अर्णवला पुढे घेऊन येतो. नम्रता विचारते, काय झालं जिजू? तर अर्णव हा नम्रताला सॉरी म्हणतो. नम्रता, खरंच खूप सॉरी. माझ्या लक्षातच आलं नाही की तुमच्या दोघांचं नवीन लग्न झालं आहे. मी आकाशला एवढं बिझी ठेवायला नको, त्याला तुझ्याबरोबर थोडा वेळ घालू दिला पाहिजे, तुमच्या दोघांचं बरोबर कुठे फिरणं वगैरे झालं पाहिजे. खरंच माझी खूप मोठी चूक झाली. अर्णव हा नम्रताला म्हणतो, नम्रता जाऊ दे, आता झालं गेलं विसरून जा. पुढील 5-10 मिनिटात तुला शिर्केचा एक कॉल येईल आणि तू डेस्टिनेशन ठरवायचं की तुला आणि आकाशला कुठे फिरायला जायचं आहे. पुढील 15 दिवस आकाशला ऑफिसमधून सुट्टी, तुम्ही दोघांनी जेथे हवे तेथे फिरून यायचं. पुढील 15 दिवस नो ऑफिस, नो रिस्पॉन्सिबिलिटी. आकाश फक्त तुझा. जा मस्त फिरून या, फ्रेश होऊन या. हे ऐकून नम्रताला खूप आनंद होतो. नम्रता म्हणते, थँक्यू जिजू, खूप खूप थँक्यू. तर आकाश म्हणतो, नाही दादा, ऑफिसमध्ये किती महत्त्वाचं काम आहे, मी असा नाही जाऊ शकत. अर्णव म्हणतो, आकाश मी मॅनेज करेल, तू टेन्शन घेऊ नको, तू बाहेर जाऊन फिरून ये. पण आकाश यासाठी नकार देतो. त्यामुळे नम्रताला वाईट वाटतं. आकाश म्हणतो, नाही मी कोठेच जाणार नाही आहे. अर्णव त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, अरे आकाश सगळं मॅनेज होईल, तुम्ही फिरून या, तेवढेच फ्रेश होऊन याल आणि कदाचित तोपर्यंत
हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल. आकाश म्हणतो, मग अशा वेळेस तर माझी गरज आहे. मी या प्रॉब्लेममध्ये तुला सोडून जाऊ शकत नाही. आम्ही नंतर कधीतरी जाऊ. अर्णव म्हणतो, अरे प्लीज ऐक माझं. पण आकाश त्यासाठी नकार देतो. त्यामुळे नम्रता खूप चिडते. नम्रताला ऑफिसमध्ये काय झालंय ते माहीतच नाहीये. नम्रता पुन्हा एकदा तोंड फुगवते. अर्णव म्हणतो, ठीक आहे, तू ठरवलंय तर नको जाऊ, पण नंतर जावं लागेल. आणि एक काम करूया, मी तुमच्यासाठी लेट नाईट शोची तिकीट बुक करतो. दोघे मस्त मूवीला जा, बाहेर फिरून या, एवढं तरी कराल ना. नम्रता खुश असते, पण आकाश त्यासाठी सुद्धा तोंड वाकडं करतो की मला नाही जायचं आहे. पण अर्णव त्याला जायला सांगतो, त्यामुळे आकाश यासाठी हो म्हणतो. नम्रतासुद्धा खुश होते. अर्णव विचारतो, आता खुश ना. आकाश आणि नम्रता हो म्हणतात. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आकाश आणि नम्रता या दोघांच्या लग्नानंतर नम्रताच्या मनात जी खतखत होती ती खतखत शेवटी बाहेर पडली आणि नम्रताने घरात चांगलाच गोंधळ घातला. तिच्या मनात जे काही साचलं होतं सगळं बाहेर काढलं आणि वल्लरीला असं वाटत होतं की आता घरात मोठा गोंधळ होईल, ईश्वरी नम्रताशी भांडण करेल, आजी, अंजली, अर्णव, मामा सगळे ईश्वरीची बाजू घेतील, मग घरात 2 ग्रुप पडतील, घरात पुन्हा भांडण होईल. पण मामीचा हा सगळा प्लॅन फ्लॉप झाला. घरातील सगळ्यांनी, आजी, अंजली, अर्णव, ईश्वरी, मामा, आकाश या सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवला. नम्रताची माफी मागितली, नम्रताला समजून घेतलं आणि हा सगळा राग येथे शांत केला. त्यामुळे मामीचा प्लॅन फुस्स झाला आहे. त्यामुळे भारी वाटलं. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रमाकांत अर्णवला सांगणार की चिंटू, मला ऑफिसमध्ये काय झालंय ना ते सगळं कळलंय आणि माझी अशी इच्छा आहे की मी तुझ्याबरोबर ऑफिसला येतो, नक्कीच त्याचा फायदा होईल. हे ऐकून अर्णवला खूप राग येईल. अर्णव चिडून म्हणेल, त्याची काही गरज नाही आहे, हे सगळं एम्पायर मी उभं केलं आहे आणि माझे प्रॉब्लेम्स मला सॉल्व करता येतात, तुमची मला तेथे गरज नाही आहे. हे ऐकून रमाकांतला खूप वाईट वाटेल. ईश्वरीसुद्धा खूप दुःखी होईल. अर्णव हा रमाकांतचा अपमान करायचा काही सोडत नाही आहे. बिचारा रमाकांत इतकी मोठी कंपनी चालवायचा, त्याला अनुभव आहे आणि त्याच्या अनुभवाचा अर्णवला नक्कीच फायदा होऊ शकतो. पण अर्णवच्या मनात रमाकांतबद्दल आधीपासून राग आहे, त्यामुळे तो काही रमाकांतला मदत करू देत नाही आहे. आणि तसंही आता ईश्वरी ऑफिसला येणार नाही आहे, त्यामुळे रमाकांतची नक्कीच अर्णवला मदत झाली असती. पण अर्णव हा काही ऐकायला तयार नाही आहे. त्यामुळे रमाकांतला खूप वाईट वाटतं की चिंटूचा माझ्यावरचा राग अजूनही गेलेला नाही आहे. आणि मग थोड्या वेळानंतर अर्णव काही डॉक्युमेंट चेक करत असेल. हे डॉक्युमेंट्स पाहून अर्णवला मोठा धक्काच बसणार आणि मग अर्णव हा ईश्वरीला सांगेल, हे तर खूप मोठी गोष्ट आहे जी आपल्याला माहीत नव्हती. ईश्वरी विचारेल, काय झालं सर? तर अर्णव तिला सांगणार, राजेशने आपल्या कंपनीचे 60% शेअर त्या सौदामिनी देशमुखला विकले नाही आहेत, तर गहाण ठेवले आहेत. हे ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसेल. मग आता गहाण ठेवणे आणि विकणे यात फरक असतो. विकलेली वस्तू समोरच्याच्या मनावर असते की त्याने ती परत करायची की नाही, पण गहाण ठेवलेल्या वस्तूवर जे काही कर्ज काढलेलं असतं, जे काही लोन घेतलेलं असतं, ते परत करून आपण ती आपली वस्तू परत घेऊ शकतो. तो आपला हक्क असतो. मग राजेशने सौदामिनी देशमुखकडून जे काही 50 कोटींचं लोन घेतलं असेल, ते पैसे जर व्याजासकट सौदामिनी देशमुखला परत केले तर मग ते शेअर्ससुद्धा परत घेता येऊ शकतात. अर्णवला ते शेअर्स परत मिळतील. मग अर्णव हे काम करणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्णव हे 50 कोटी रुपये कोठून आणणार? अर्णव हे सगळे राजेशकडून वसूल करणार का? राजेशने हे 50 कोटी रुपये कोठे ठेवले असतील हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, आता असं वाटतंय की नक्कीच अर्णव त्याच्या कंपनीचे 60% शेअर्स परत मिळवू शकतो, पण त्यासाठी अर्णवला खूप मेहनत करावी लागणार आहे. मग रमाकांत हा अर्णवची यात मदत करेल का? आणि जर रमाकांतने अर्णवची मदत केली, यामुळेच हे दोघे बापबेटे एकत्र येतील का? हे पाहायला सुद्धा मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.